कोपरगावच्या कुंभारीतील 1000 वर्ष जुने राघवेश्वर मंदिर, जिथे सूर्यकिरणे करतात शिवाला अभिषेक, अहिल्यानगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील गोदावरीच्या तीरावर एक असं स्थान आहे जिथे इतिहास आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम पाहायला मिळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा अजोड नमुना असलेलं कुंभारी गावचं राघवेश्वर मंदिर, तब्बल 1000 वर्षांचा इतिहास उराशी बाळगून असलेलं हे मंदिर आजही भक्तांसाठी श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र आहे. कोपरगाव शहरापासून पश्चिमेला अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर कुंभारी गाव वसलेलं आहे. याच ठिकाणी गोदावरीच्या संथ प्रवाहाकाठी 25 फूट उंचीवर राघवेश्वराचे मंदिर दिमाखात उभे आहे. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 1 एकर जागेत जमिनीखाली 100 फूट खोल दगडांचा भराव करून या मंदिराची वर्तुळाकार रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या 35 फुटी सभामंडपाला 12 खांब असून त्यावर विविध देवदेवतांच्या मूर्ती आणि धार्मिक प्रसंगांचे कोरीव काम करण्यात आले आहे. इथली शिल्पे पाहताना अजिंठा वेरूळच्या लेण्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंगाची रचना. महाराष्ट्रातील हे बहुधा एकमेव असे मंदिर आहे जिथे शाळुंका पूर्व पश्चिम आहे. मंदिराच्या रचनेत इतका अचूकपणा आहे की सकाळी सूर्याची पहिली किरणे थेट शिवलिंगावर पडतात. जणू सूर्यदेव स्वतः भगवान शिवाला अभिषेक घालून वंदन करतात. गोदावरीला अनेकदा महापूर आले, पण आजही हे मंदिर सुरक्षित आहे. गोदामाई प्रवासाला निघताना मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श करून जाते, पण गाभाऱ्यात पाणी शिरत नाही. हे इथल्या भक्कम बांधकामाचे जिवंत उदाहरण आहे. गौतम ऋषींचे वास्तव्य लाभलेल्या या पवित्र भूमीत श्रावण महिन्यात भक्तांची मोठी मांदियाळी असते. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की या ठिकाणी मनोभावे पूजा केल्यास भगवान राघवेश्वर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात.